मी माझा विरोध करू शकत नाही का पोलीस साहेब? मी माझा विरोध नाही करू शकत. कुठे गेले पोलीस साहेब? जाऊ ना, मी येईन ना. चला, माझा विरोध नाही करू शकत मी. पोलीस प्रशासनाने हे आंदोलन का नाही थांबवलं? कोणी? पद्धतीने असेल तर पोलीस हे बघा, आंदोलन आणि विरोध आणि विरोध हे कोणी पोलीस पण अडवू शकत नाहीये. मग तुम्ही अडवू शकता? मी कुठे अडवू? मी तर विरोध केलाय, मी अडवलं नाहीये. तुम्ही करा. मी माझा विरोध दाखवलाय की हे तुम्ही करताय चुकीचं आहे. तुम्ही विचित्र पद्धतीने विचित्र नाही सांगितलंय मी, फक्त माझा प्रश्न मांडला. सतत टार्गेट करण्याच्या उद्देशाने मी टार्गेट नाही, तुम्ही चुकीच्या माणसाने हाताला घेतलाय. तुम्ही त्यापेक्षा नाही नाही, तुम्ही फक्त हा लिहा ना. हे फक्त हे लिहा चालेल, हे लिहा फक्त चालेल, आंबेडकर बाबत चालेल, पण हा कशाला हवंय? मग हे कोण ठरवणार? नाही, आंदोलनाच्या प्रश्न आमचा विरोध आहे त्याचा. तुम्ही विरोधात आंदोलन करा. तिथे येऊन आंदोलन लढवण्याचा आमचा विरोध आहे सिंपल. लोकशाही मार्ग तुम्हाला माहित नाही सर. लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहित नाही. म्हणजे काय? आम्ही लोकशाहीमध्ये नाही राहत. तुम्ही विचित्र पद्धतीने वागताय सर. कायदेशीर मांडले मी फक्त हे सांगितलं की हा माणसाचा नकोय आम्हाला. आम्ही बोलू नाही शकत. मग तेच बोललोय मी, दुसरं काय बोललोय? माझा काही दुसरा विरोधच नाही. बाकी सगळे बॅनर बरोबर आहे. मला हा सोनम वांचुका देशद्रोहीचं काम करतो आम्ही काय सांगू नाही शकत. कोणाला बोलायचा अधिकार नाही आम्हाला. काय देशद्रोहाचं काम केलं त्यांनी? कोणी? हा माणसाने पहिला तर लडाख आहे ना भारताचा भाग नाही हा डिक्लेअर केलेला आहे. तुम्ही हे साबित करणार तुम्ही कोण आहात? तुमच्याकडे काय म्हणजे तुमच्याकडे काय प्रूफ आहे का त्यांनी नाही बोलल्या म्हणून? मी तुम्हाला त्याच्या स्टेटमेंट, रेकॉर्डेड स्टेटमेंट तुम्हाला आंदोलन करा ना. तुम्ही त्यांच्या आंदोलनामध्ये काय अडथळा निर्माण करताय? मी कुठे अडथळा? मी तर फक्त माझा विरोध दाखवलाय. मी माझा विरोध जे विरोध दाखवणं योग्य आहे तुमचा. अशा पद्धतीने विरोध दाखवतात म्हणजे नाही दाखवायला पाहिजे. अशा पद्धतीने दाखवतात विरोध म्हणजे त्या सगळ्या महिला आहेत आणि तुम्ही एकटे त्यांच्यावरती धावून जाताय. तर हा तुमचा विरोध मी योग्य महिला आहे आहे? म्हणून मी फक्त यांना विचारलं मी बोलू शकतो का म्हणून. मी यांना तर कोणी बोललोच नाही. मी काय नाव तुमचं? माझं नाव फक्त हे लोकतंत्र तुमचं नाव म्हणून काय कोण आहे त्यांना मी फक्त विचार. मी माझे शब्द मांडू का? तुमचं नाव ते काय बोलले हो, तर मी माझे शब्द तुमचं नाव मांडले काय आहे? आणि मला माझे शब्द मांडायला. मी तुम्हाला एकच प्रश्न 4 वेळा विचारते. तुमचं नाव काय आहे? धर्मेश शाह. तुम्ही कुठे राहतात? मी इथेच राहतो किती शिरगावला. वर्षांपासून राहतात? मी तर काय माहिती नाही भाई. माझा जन्मच किती इथे, वर्षांपासून राहतात? जन्मच इथे झालेला आहे. किती तुमच्या घरामध्ये कोणी विद्यार्थी आहे का जे कुठली परीक्षा देत आहेत? हो, आहे ना. काय करतायत ते विद्यार्थी? कॉलेज झालंय. कॉलेज झाले. हा. काय करतात? पण काही जॉब करतात, नोकरी नाही, करतात, अजून काय अभ्यास करतात? करतायत. अभ्यास करतात. मग त्यांचे पेपर लीक झाले तर तुम्हाला चालेल का? म्हणजे हे पेपर लीक 2026लाच झाले. त्याच्या आधी नाही झाले. 2013, 12, 13, आता जे 14, काही 15 कधी नाही झाले. ज्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला आता 2026ला सरकार पाडायचे म्हणून बाहेर आलेत ना. त्याचा अर्थ झाला ना. तुम्ही त्याच्यात सांगा ना काय वाटतंय तुम्हाला? का मला बाहेर तेच आले? वाटतंय. मला हेच वाटतंय की ह्यांना या नावावर म्हणजे कंदा ठेवायचंय मुलांच्या नावावर आणि त्यांना फक्त सरकार पाडायचे म्हणून ते लोक रस्त्यावर आलेले. त्यांना मुलांशी काय लेणं देणं नाहीये. नाही मग तुमचा विरोध असेल हे तर तुम्ही छोट्या छोट्या आंदोलन मुलांना करू काही शकता. माहिती तुम्ही नाहीये. त्यांना का त्या बोलताय? मुलांना तुम्ही घेऊन आले. इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, विद्यार्थ्यांसाठी पुढे आलाय. तुम्ही 3 इडियट मूवी बघितली आहे का? तो 3 इडियट मुलीचा नाहीये. त्याचा स्टेटमेंट तुम्ही बघितला? तुम्ही बघितलंय का? नाही. तुम्ही काय बोलता छोट्या मुलांना काय बोलताय? जेव्हा आपण त्यांना सांगू ना तेव्हा त्या गोष्टी त्यांना मी लेडीज समजतात. आणि लोकांशी तुम्ही नाही काय बोललो. बोलता? एक मी मिनिट. फक्त पत्रकारांशी बोललोय. तर तुम्ही मला हात लावून परत बोलतो खेचाल तर नाही, बरोबर नाहीये. तुम्ही थोडासा डिस्टन्स मेंटेन करा. डिस्टन्स मध्येच आहे मी. Distance अहो, maintain एवढ्या महिलांच्या विद्यार्थिनींच्या याला तुम्ही हे करताय तिथे जाऊन त्यांना विरोध महिला करताय. बाहेर आले म्हणजे ते सही पण खऱ्या तुम्ही मार्गाने आहे. लोकशाही पद्धतीने हे कशा त्यांना, विरोध मी करा ना. फक्त यांनाच बोललोय. आंदोलन करू शकता. हा, तुम्ही आंदोलन करा. आंदोलन करू शकता त्यांचा विरोध करण्यासाठी. तुम्ही ते मार्गाने निवडता. तुम्ही त्यांच्या आंदोलनात घुसून त्यांना चुकीच्या त्यांच्या पद्धतीने आंदोलनात आहे ना. मी तुम्ही तुम्हाला आंदोलनात विचारलं. सर तुम्ही तिथे आलात. मॅडम, मी तुम्हाला विचारलं. लाईव्ह आहे. नाही लाईव्ह असू द्या त्यांच्या ना. आंदोलनात घुसलात सर. नाही मी तुमच्याकडे आलो होतो. तुम्ही त्यांच्या पहिला आंदोलनात तुमचा लाईव्ह मध्ये घुसलात. बघा. मी तुम्हाला प्रश्न विचारला की मी बोलू का काहीतरी मला बोलायचं सर, आहे. इथे तुम्ही पोलीस हो प्रशासन बोला. आहे. तुम्ही त्यांना बोला ना की मी त्यांना तुम्हाला काही बोललोच नाहीये. तुम्ही प्रश्न विचारले मी उत्तर दिले. विरोध केल्यानंतर आता तुम्ही विरोध म्हणून आंदोलनाला बसा. लोकशाही मार्गाने. बघून आम्ही करू त्याला आंदोलन आंदोलन. करा. आम्हाला वाटलं असं तर लगेच आंदोलन करू. आम्हाला त्यांच्याकडून काही तक्रार नाही. आम्हाला आमचं आंदोलन शांततेने पूर्ण करायचं होतं. त्यांनी जास्त एकाच करू. आणि त्यांना जायचं तिकडे काय थांबायचं असतील ते थांबतील. त्यांना जायचं असतील ते जातील. त्यांना काही बोलायचं बोलू द्या. त्यांना पण त्यांचा हक्क आहे बोलण्याचा. आम्हाला आमचा हक्क आहे. पण त्यांना त्यांचं बोलायचं असेल तर बोलू द्या. पुण्याची भाषा कधीची आहे त्यांना सांगू द्या. यांनी तुमच्याशी चुकीचा व्यवहार केला. काय बोलला तुम्हाला? माज आला माज. कोण बोललं? हे आता
पद्धतीचा व्यवहार केला तुमचा? काय बोलले हे सगळ्यांना, हे जे उभे आहेत ते फोटो घेऊन तो चुकीचा आहे. या सगळ्यांना माज आलाय, माज आलाय. चुकीचं आहे. त्यांचं मत हे होतं की तुम्ही बाकीचे बॅनर घेतले ते योग्य आहे, पण तुम्ही हा फोटो का घेताय? आमचा मुद्दा तोच आहे की जर 21 विद्यार्थ्यांनी जेव्हा सुसाईड केलं किंवा काय केलं तर त्यावेळेला हाच माणूस पुढे आला. तुमच्यापैकी कोणी आलं का? मग आता आम्ही कोणाचा फोटो हातात घ्यायचा? मग तुम्हाला की एवढं वाटत होतं त्यांनी यावं असं हातात घ्यायचं ना? ते जे बोलतात बोलला पाहिजे घ्यायचा, तर तुम्ही स्वतः आले पाहिजे होते. ते जे बोलतात की बीडला लोक ऍक्सिडेंट मध्ये हे होतात, मृत्यूमुखी पडतात, हे सगळं पडतात, मात्र त्यांना वाटलेलं एवढं त्यांना वाटत होतं मनातून तर त्यांनी यायचं होतं ना. इतकं का करायचं? तुमच्यापैकी किती विद्यार्थिनी आहेत किंवा कोण आहेत? कितीच्या विद्यार्थिनी आहेत? लास्ट इयर नाही, लास्ट इयर आहे. तर आपण सध्या जर बघत असाल तर इथे लहान मुलं सुद्धा आहेत, विद्यार्थी सुद्धा आलेले आहेत. आम्ही कोणाला फोर्स केलेला नाहीये आमच्या याच्यात सहभागी व्हा. लोक बघतात, लोक येत आहेत. आम्ही कोणाला फोर्स केलेला नाहीये आणि आमच्याकडून नाही आहोत. आम्ही सामान्य नागरिक आहोत. आम्ही सामान्य नागरिक आहोत. आम्ही रीतसर सगळं परमिशन घेऊन आम्ही आंदोलन केलंय. आम्ही कोणाला बोललो नाहीये की तुम्ही या करून. आम्ही स्वतः येऊन उभे राहिलो. की तुम्ही कुठल्या पक्षाकडून आहात आणि फक्त 22 मुलांनी सुसाईड केलं. फक्त 22 ही त्यांची भाषा होती. काय 22 मुलांचं त्यांना, त्या 22 मध्ये जर त्यांचा मुलगा असता तर ते आज तसेच घरी बसले असते का? त्यांना विचारा प्रश्न. आणि त्यांना एवढं जर सगळं वाटतं ना, मग त्यांनी बोलावं की त्यांनी त्यांचं नाव सांगावं. मी माझी छाती टोकताना मी माझं नाव सांगितलंय. माझं नाव मीनल सरवरे. त्यांनी सांगितलं का? त्यांना नाव विचारलं ते गेले निघून. नाव विचारलं गेले निघून. भरपेटवण्याचा प्रयत्न एवढंच बोलायचं. आम्ही आंदोलन पुढे नेणार आहोत. आम्ही आमच्या जवळ मुद्दामून पहिलाच दिवस आहे, मुद्दामून कुठेतरी इथे भरकवण्याचा प्रयत्न सुरू आहे आम्ही का? खूप दिवस वगैरे आंदोलन करणार नाहीये. आमचा हा एकच दिवस आहे. आम्ही रीतसर परमिशन घेऊन 12 ते 3 आमचा टाइम आहे. त्याच्यात आम्ही शांततेपूर्वक करायचं ट्राय करतोय. पण असं पण जर येऊन आमचं चिघळवणार असेल तर आम्ही त्यांना ह्या पुढे एंटरटेन करणार नाही. त्यांनी त्यांची मतं मांडावी आणि सरळ निघून जावं. आमच्याशी हुज्जत घालत बसू नये. जर त्यांनी आमच्याशी चुकीच्या भाषेत बोलले तर त्यांना पण तीच भाषा ऐकायला मिळेल. एवढं आमचं मत आहे. बस. काय मागणी करत आहात? काय बोलाल? या अशा पद्धतीने तुमचं जे काही आंदोलन आहे ते आम्ही त्यांच्या वक्तव्यावर काही रिस्पॉन्स करणार नाही. आम्ही पालक आहोत. आम्ही आमच्या मुलांसाठी आम्ही आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी उभे आहोत आणि ज्या 22 मुलांनी सुसाईड केलं त्यांच्या न्यायासाठी उभे आहोत. आणि शिक्षण व्यवस्था आज किती खराब आहे हे तुम्ही सगळेजण बघताय. दिल्लीमध्ये पण खूप मोठं आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाचंच आम्ही समर्थन करतोय. आज मुलांनी एवढं सुसाईड केलं, मुलं तिकडे आंदोलन करतात, पण त्याचं अजूनही सरकारने उत्तर दिलं नाहीये. शिक्षण व्यवस्था अजून सुधारलेली नाहीये आणि ज्या माणसाची जबाबदारी आहे धर्मेंद्र प्रधान यांनी रिझाईन करावं हीच आमची मागणी आहे. आणि शिक्षण व्यवस्थामध्ये संसदेमध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दल विषय व्हावा ही आमची मागणी आहे. आमची साधी मागणी आणि हे आम्ही आंदोलन शांतपूर्वक करत आहोत. असं वाटतंय का एक तासही तुम्हाला अजून झाला नसेल तेव्हा कुठेतरी वेगळं स्वरूप या आंदोलनाला दिले जात आहे? एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही हे आंदोलन शांतपणेच पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही सगळ्या इथे महिला आहात, काही मुली सुद्धा आहेत, तरुण मुली आहेत. त्यांची बोलण्याची जी काही पद्धत होती ती वाटतं का चुकीची होती? असं चुकीची होती मॅडम. आम्ही 12 वाजल्यापासून इथे आहोत. आम्ही शांततापूर्व आंदोलन करत आहोत. आम्ही कोणत्याही वाईट घोषणा देत नाही आहोत. आम्ही इव्हन कोणतेही असं वाईट कार्य करत नाही. आम्ही फक्त हातामध्ये बॅनर्स पकडलेले आहेत आणि आमचा जो काही सपोर्ट आहे तो आम्ही दाखवत आहोत. हे सगळं आम्ही एक जागरूक नागरिक, देशाचे जागरूक नागरिक आणि एक पालक, सुज्ञान पालक म्हणून आम्ही इथे आज आलेलो आहोत. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही बिलॉंग करत नाही आहोत. इथे आम्ही भारताचे नागरिक पण आहोत. आम्हाला संविधानाने कायदेशीर अधिकार दिलेले आहे. त्यासाठी आम्ही इथे आहोत. आमचं एकच म्हणणं होतं की एवढे जे पालक दिवस रात्र मेहनत करतात, विद्यार्थी 14 तास अभ्यास करतात, रात्री 3-4 वाजताचा अलार्म लावतात, उठतात. 50,000 सीट मध्ये 25 लाख विद्यार्थी एक्झाम देतात. त्याच्यामध्ये तुम्ही पेपर फुटी करता, मग त्याला जबाबदार कोणाला समजायचं मॅडम? उद्या आमची मुलं आहेत, आमची मुलं छोटी छोटी आहेत. पुढे आज जर हे थांबवलं नाही तर पुढच्या मुलांचं काय? आज जर हे मुलं पॅरेंट्स शेतकरी पॅरेंट्स शेती विकतात, काय करतात, सोनं नाणं गहाण ठेवतात, कर्ज काढतात, तर त्यांना ते कुठून हे जाणार? त्यांना कुठे हे करणार? वरचे जे श्रीमंत लोक आहेत ते पेपर घेणार आणि सामान्य माणूस हा सामान्य राहणार. पुस्तक हे एक असं हत्यार आहे की ज्यांनी माणूस स्वतःची पायरी ठरवू शकतो, ज्यांनी तो कलेक्टर होऊ शकतो, इंजिनियर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो. पण ह्या पायरीमध्ये जेवढे जर फाटे फुटत असतील, तर या पायरीमध्ये एवढे जर अडथळे निर्माण होत असतील तर सामान्य माणसांनी वरती जायचं कसं? सामान्य माणसांनी बघायचं कसं? यांना न्याय हक्क मिळणार कसा? या माणसाबद्दल ज्या माणसांनी आता वक्तव्य केलं, आमचं ह्यांच्याबद्दल एकच मत आहे
की आता सध्या उपोषणाला जो यांना 21 स्टुडंटला मदत करणारे हीच व्यक्ती आहे. ठीक आहे, आणि ही व्यक्ती काय कोणी साधी सुधी नाहीये. मग जर ह्यांना वाटत होता त्यांचा बॅनर आम्ही हातात पकडावा, तर त्यांच्यापैकी कोणी का नाही उपोषणाला राहिला? आम्ही त्यांचा बॅनर पकडला. याच्यावरूनच त्यांचा वाद सुरू झाला का? वाद सुरू होता. सोनम वांगचुक सरांविषयी त्यांचा वाद सुरू होता. मग आम्हाला तेच मत आहे, आता सध्या कोणाचं चित्र दिसतंय जंतर मंतरवर? या सरांचं. उचललं कोणाला? लोकशाहीच्या अमार्गाने ह्या सरांना. मग तुमच्यापैकी कोण का नाही आलं त्या शिक्षक विद्यार्थ्यांसाठी? जर तुम्ही जर आले असते त्या विद्यार्थ्यांसाठी तर आम्ही तुमचा बॅनर पकडला असता. आम्हाला कोणाशी काही नाही. जी पद्धत आहे ती चुकीची आहे. संसदेमध्ये हा तुम्ही मुद्दा मांडा आणि लवकरात लवकर तुम्हाला जे काय होईल ह्याच्यातला मध्यम मार्ग काढून तुम्ही तोडगा काढा. विद्यार्थ्यांवर जे लाठीचार्ज होत आहेत ते तुम्ही थांबवा. ते एकदम चुकीचं आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. भारत माता की जय. आपण बघतोय इथे चिमुकले मुलांची आई सुद्धा आलेली आहे आणि कुठेतरी आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे त्याच्यासाठी त्यांना चिंता आहे, काळजी आहे. त्या इथे आहे, त्यांच्याशी बोलूया आपण. हा, नक्की त्यांच्याशी, लहान मुलांशी बोलूया. कितवीमध्ये आहे? 7th 7 मध्ये. कुठल्या शाळेत जातात? SDM इंग्लिश हायस्कूल. तुम्हाला माहिती का तुम्ही इथे का आलेला आहात? ते का आलाय? आमच्या हक्कासाठी. काय हक्क पाहिजे तुम्हाला? आमचा फ्युचर सेव्ह करा. तुझं नाव काय? स्वरा. स्वरा, तू कशासाठी आलीस इथे? मी आमच्या हक्कासाठी आली. आज शाळेत नाही गेलीस? जाऊन आली. शाळेत जाऊन आलीयस आज? शाळेत जाऊन आली आणि हा. इथे थांबले जाऊन. इथे थांबलेत. आमच्या मुलांच्या फ्युचरसाठी आम्ही इथे कितवीत आहेस आलोय. तू? आम्ही लढतोय. कितवीत आहे? 5वीत. 5वीत आहे. बघा, 5वी मधली मुलगी आहे आणि तरी सुद्धा ते इथे आपल्याला या आंदोलनामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहे. त्यांचं म्हणणं आहे की शांततेच्या मार्गाने ते इथे आंदोलन करताय. कुठलाही त्यांना या आंदोलनाला वेगळं वळण द्यायचं नाहीये. मात्र काही जण येऊन इथे हे पोस्टर तुम्ही का पकडलं, ते पोस्टर तुम्ही का हाती पकडलं, आणि प्रत्येकाचं जर आपलं बघा सर्वांची मतं सारखी नसतात. परमेश्वरांनी प्रत्येकाला सारखं बनवलेलं नसतं. प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचे आचार विचार वेगळे असतात. पण जर तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसेल तर तुम्ही संविधानिक मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने त्याचा वापर केला पाहिजे. परंतु आता काही क्षणापूर्वी काय झालं की एक नागरिक या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्रासपणे ह्याच्या काही महिला आहेत त्यांना खूप खालच्या पातळीवरती बोलले की तुम्हाला खूप माज चढलायत म्हणून तुम्ही इथे अशा पद्धतीने हे करताय आणि यांचा माज उतरवला पाहिजे वगैरे अशा खूप घालच्या भाषेमध्ये या ज्या काही महिला आहेत, तरुणी आहेत, त्यांच्याशी त्यांचा बोलण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी त्यांना फक्त एकच विचारायचं आहे की जर त्यांच्या घरातील महिला किंवा तरुण मुली किंवा कोणी त्यांच्या घरातली इथे असती तर त्यांनाही असंच त्यांनी उच्चार केले असते का? त्यामुळे कुठेतरी या आंदोलनाला एक वेगळं वळण दिलं जात आहे का असा प्रश्न निर्माण होतोय. आपल्यासोबत एक मॅडम असणार आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्या लहान चिमुकल्या मुलाला घेऊन इथे आहेत. काय सांगाल, तुम्ही इथे का आलाय? ऍक्च्युली मी समर्थन करते या गोष्टीचं, पण माझी लहान मुलगी आहे आणि एक मुलगी शाळेमध्ये आहे, त्याच्यामुळे मला कुठे जाता येत नाही. आता मी मुलीला शाळेत सोडायला चाललेली तर मी ते बघितलं हे लोक जमलेत, तर मी बोललं थोडं काही ना आपण आपल्याकडून कॉन्ट्रीब्युट करू शकतो आपल्या कंट्रीसाठी. बरोबर. आज जे दिल्लीमध्ये झालं, पोलिसांनी शांतीपूर्वक चाललेल्या आंदोलनावरती लाठीचार्ज केला. ऍक्च्युली त्यांना पण ते राईट्स नाहीयेत, गुडघ्याच्या खाली ते मारू शकतात. त्यांनी मुलांचे अक्षरशः डोके फोडले आणि त्या मुलांनी काय केलं होतं, फक्त हक्क मागत होते ना स्वतःचा, त्याच्यासाठी त्यांनी एवढं मारलं मुलांना. आज रेपिस्ट लोक आहेत त्यांना तुम्ही व्हीआयपी ट्रीटमेंट देता आणि जे मुलं हक्कासाठी लढतायत त्यांना तुम्ही त्यांचे डोके फोडता. एक मुलगी मेली असं मी इंस्टाग्रामवरती बघितलं. हे कोणती पद्धत आहे ही? हे डेमोक्रेसीचं एंडच आहे ना. एवढंच बोलायचं आहे की हे सगळं बंद करा आणि जे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा. धन्यवाद. आपण काल बघितलं अंबरनाथ शहरामध्ये सुद्धा आंदोलन जे आहे ते चालू होतं आणि आता आपण जर बघत असाल तर आता सुद्धा आपल्याला बदलापूर शहरामध्ये हे आंदोलन सुरू असलेलं पाहायला मिळतंय. मात्र याला कुठेतरी हिंसक वळण जे आहे ते दिले जाते. सध्या आपण जर बघाल तर पोलीस प्रशासन जे आहे घटनास्थळी दाखल झालेले होते आणि कुठेतरी एक वेगळं वळण या आंदोलनाला दिलं जात आहे. तुमच्याकडे प्रतिक्रिया असतील नक्कीच येऊ द्या. धन्यवाद.